जय हरी विठ्ठल माऊली. मैत्रिणींनो, बघा आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुकारामाचे अभंग रचना व चरित्र पाहणार आहोत. बघा, सध्या अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना सुरू आहे. तर या अधिक मासामध्ये नामस्मरण जप जितकं महत्त्वाचं आहे तितकंच हरिपाठाला अत्यंत प्रभावशाली महत्त्व आहे. हरिपाठ म्हटल्याने काय प्राप्त होते ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत आणि आपण आपल्या व्हिडिओमध्ये हरिपाठ सुद्धा टाकलेले आहे. तर आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुकारामाचे अभंग रचना व चरित्र मराठीतून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बघा, अभंग आणि ओवी हे दोन काव्यरचनेचे प्रकार म्हणजे मराठी वाङ्मयाचा पाठीचा कणा आहे. बघा, मराठी मनाला म्हणजे विठ्ठल भक्ताला अभंगाचे वेड आहे आणि ओवीचा लळा आहे. ज्याला ओवी रचना व अभंग रचना येते त्याच्यावर देव प्रसन्न झालेला असलाच पाहिजे अशी मराठी मनाची धारणा आहे. मराठी मनाला वश करण्यासाठी एकीकडे वीर श्रीयुक्त पोवाडे तर दुसरीकडे धूप दीप नैवेद्य यांच्याशी सख्य असणारी ओवी व अभंग हेच प्रभावी साधन ठरते. बघा, पूर्वी लोक ब्राह्मण मुलांना विचारत असत, काय रे तू ब्राह्मण का? मग तुला संध्या येते का? तुझे जानवे कुठे आहे? तसेच मराठी कवीला विचारावेसे वाटते, तू किती अभंग रचलेस, किती ओव्या रचल्यास? अर्थात या सर्वांचा विषय असतो भक्ती मार्ग. प्रज्ञारूपी गोदावरीला पूर येतो तो अभंगाचा व ओव्यांचा. कृष्णा भीमा चंद्रभागा यांच्याशी मराठी मनाचे बहिणीचे नाते आहे. ज्ञानेश्वरांनी पहिला प्रथम ओवी व अभंग याचा सुई दोरा घेऊन हरिभक्तीचे विशाल सुंदर वस्त्र विणले. शालू व पैठण्या पितांबर व उत्तरीये विणली आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला सजवले. नामदेवाने ज्ञानेश्वराच्या संगतीत राहून घरोघरी ओवीरूपी नंदादीपाचा प्रकाश प्रसरला आणि अभंगाचे त्रिपुर झगमगते केले. संतांच्या ग्रंथात या दोन छंदांची मक्तेदारीच आहे आणि देवाला प्रसन्न करायचे असेल तर अभंगाच्या तबक्यात ओव्यांची निरांजने प्रदीप्त करून त्याला आरती ओवाळावी लागते असे वाटू लागते. ज्ञानदेव रचिला पाया या अभंगात तुका झालेसे कळस असे शब्द घालून संतांनी असे दर्शवले आहे की म्हणून आजही पंढरपुरात पांडुरंगाच्या चरणाचे दर्शन होत नसले तर नामदेव पारीचे दर्शन घेऊन कळसाकडे पाहिले जाते. यातच पंढरीनाथ पांडुरंगाचे चरण दर्शन झाले असे म्हटले जाते. संत तुकारामाची अभंग रचना सर्वोत्तम आहे व त्यामुळे भागवत धर्माचा पूर्ण विकास येथे झाला आहे. सुश्लोक वापनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेश्वराची, तैसी आर्या मयूरपंतांची. वरील एक श्लोक प्रत्येक भगवंत पंत लहानपणापासूनच म्हणत आलेले आहे. त्यात वामन पंडित व मोरपंत या दोन पंडित कवीची व संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम या दोन संत कवींची प्रशंसा केली आहे. तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे अभिजित मराठी भाषेचा स्पष्ट वक्त्या मार्मिक धार्मिक आणि सहृदय अशा कवीकडून केला गेलेला सहज आविष्कार आहे. मराठी संत परंपरेत आपल्या जीवनाशी अत्यंत प्रामाणिक अशी वाङ्मय निर्मिती करणारे तुकाराम महाराज हे एकमेव संत असावेत. तुकाराम महाराज यांचे स्वतःचे खडतर ऐहिक जीवन व दिव्य परमार्थिक जीवन स्वतःची कहाणी स्वतःच सांगत आहे असे समजताच प्रत्ययास येते. मराठी भाषा एकीकडे मानवी दुःखांना वाचा फोडणारी, त्रिविधी तापांच्या वेदना व्यक्त करणारी व दुसरीकडे आत्मस्वरूप भगवंताशी ऐक्य साधण्याची प्रमुख भक्ती प्रकट करणारी. आपल्याला असे पाहायला मिळते की संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराज व संत रामदास यांनी स्वतःच्या वैयक्तिक जीवनातील लौकिक तपशील स्वतः फारसा वर्णन करून ठेवलेला नाही. याउलट स्वतःच्या जीवनाकडे साक्षीत्वाने बघणारे तुकाराम महाराज अनेक अभंगात आपल्या जीवनातील प्रसंगाचे नीट वर्णन करून ठेवतात. महाराजांचे ऐहिक जीवनचरित्र समजून घेण्यास त्यांचा जरा जास्तच उपयोग होतो. माऊली, आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये त्यांचे चरित्र थोडक्यात पाहूयात. संत तुकारामांचा जन्म पुण्याजवळील देहू या गावी इसवी सन 1608 मध्ये झाला. त्यांचे आडनाव अंबिले होते आणि कुळ मोरे होते. त्यांचा पिढीजात व्यवसाय वाण्याचा होता. हे घराण्याचे देहू गावचे महाराज होते. तुकारामांच्या वडिलांचे नाव बोल्लोबा व आईचे नाव कनकाई होते. या घराण्याच्या मूळ पुरुषांनी विश्वंभर यांनी घराजवळच विठ्ठलाचे मंदिर बांधले होते. त्यामुळे त्या घरात विठ्ठल भक्तीचा वारसा चालत आला होता.
अशा विठ्ठल भक्तीच्या वातावरणाचे शुभ संस्कार तुकारामांवर लहानपणापासूनच झाले होते. घरात महाजनकी असल्यामुळे तुकाराम महाराज लहानपणी लिहायला वाचायला शिकले होते. त्यांनी संस्कृतचाही परिचय करून घेतला होता. गीता आणि भागवत या ग्रंथाचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. कथा, कीर्तन आणि भजने ऐकून तुकाराम बहरसूद झाले होते. सदाचार न सोडता व्यवहार कसा करावा याची शिकवण त्यांना घरातून मिळाली होती. तुकाराम 13 वर्षाचे झाल्यावर त्यांच्या वडिलांनी सावकारी, व्यापार आणि महाजनकी यांचे व्यवहार हळूहळू त्यांच्यावर सोपवले होते. 13व्या वर्षापासूनच ते 17व्या वर्षापर्यंत तुकारामांनी घरचे सर्व व्यवहार वडिलांच्या मार्गदर्शनाखाली जबाबदारी सांभाळले होते. या 5 वर्षाच्या काळात तुकारामांची 2 लग्न झाली. पहिली पत्नी रखमा ही दमेकरी असल्यामुळे तिच्या हातून संसाराचा गाडा भेटला जाणार नाही असे समजून तुकारामांच्या वडिलांनी तुकारामाचे दुसरे लग्न आवडीचे लावून दिले होते. लग्नानंतरचे नाव जिजा होते. तुकाराम महाराज 17 वर्षाचे झाल्यावर तुकाराम महाराजांच्या घरात एकापाठोपाठ एक दुःखाचे प्रसंग घडले. या दुःखद प्रसंगांना एकापाठोपाठ एक सामोरे जात असताना सन 1630 मध्ये मोठा दुष्काळ पडला. त्या दुष्काळात अनेक लोक देशोधडीला लागले. तुकाराम महाराजांचा व्यापार कमी झाला, सावकारी संपली, देणेकरी हात झटकून मोकळे झाले आणि घेणेकरी मात्र सारख्या चक्रा मारू लागले. त्या कठीण परिस्थितीतच तुकाराम महाराजांच्या पहिल्या पत्नीचे आणि तिला झालेल्या मुलाचे निधन झाले. घरातील गुरेढोरेही मेले. शेवटी नाईलाजाने तुकाराम महाराजांना व्यवसायाचे दिवाळे काढावे लागले. अशा गांजलेल्या परिस्थितीत तुकाराम महाराजांचे मन अंतर्मुख झाले. त्यांच्यातील भक्ती संस्कार जागे झाले. त्यांनी घरचे विठ्ठल मंदिर दुरुस्त केले. विठ्ठलाच्या भक्तीमध्ये मन रमवत रमवत त्यांना मोक्ष मिळवण्याची तीव्र इच्छा झाली. तुकाराम महाराजांनी देहूजवळच्या भामनाथ पर्वतावरील एकांतात ईश्वराच्या साक्षात्कारासाठी निर्वाण मांडले. 15 दिवसापर्यंत एकाग्रताने अखंड नामस्मरण केल्यानंतर त्यांना दिव्य अनुभव आले. त्या दिव्य अनुभवांची शक्ती इतकी विलक्षण होती की त्यानंतर भामनाथ व भंडारा या दोन्ही डोंगरावरील वृक्षवेलीच्या सहवासात चिंतन, मनन आणि नामस्मरण करण्यात तुकाराम महाराज दिवसाच्या दिवस घालू लागले. याच काळात त्यांना नामदेवांनी स्वप्न दृष्टांत दिला आणि अभंग रचनेची प्रेरणा दिली. तुकाराम महाराजांना गुरु उपदेशाच्या स्वप्नातच मिळाला. चैतन्य परंपरेतील बाबाजी चैतन्य नावाच्या सत्पुरुषांनी माघ शुक्ल दशमी गुरुवार शके 1561 23/1/1640 या दिवशी तुकाराम महाराजांना स्वप्नात उद्देश करून कृष्ण हरी हा मंत्र दिला. तुकाराम महाराजांचे प्रगल्भ चिंतनाने त्यांचे अभंग प्रसन्न व प्रसादिक होत होते. सनातनी भक्तांना त्यांचा हेवा वाटू लागला. रामेश्वर भट्ट आणि मंबाजी बुवा हे त्या हेवा दावा करण्यात प्रमुख होते. त्यांनी सत्तेच्या आधारे तुकाराम महाराजांच्या विरुद्ध निवाडा करवला आणि तुकाराम महाराजांना त्यांच्या अभंगाच्या वह्या स्वहस्ते इंद्रायणीत बुडवायला भाग पाडल्या. इंद्रायणीत अभंगाच्या वह्या बुडवल्यानंतर तुकाराम महाराजांना अतोनात दुःख झाले. त्यांनी 13 दिवस देवाजवळ उपासपूर्वक धरणे धरले. अखेर देवाने प्रसन्न होऊन त्यांच्या वह्या कोरड्या स्थितीत नदीतून वर काढल्या अशी कथा प्रचलित आहे. तुकाराम महाराजांनी अभंगवाणी त्यांच्या जीवनकालातच महाराष्ट्रात सर्वत्र प्रचलित झाली होती. दूरदूरचे लोकही तुकाराम महाराजांचे अभंग तोंडपाठ करीत असत. त्यामुळे वह्या कोरड्या परत मिळण्याचा चमत्कार झाला नसता तरी त्यांचे अभंग नष्ट झाले नसते. अशी आख्यायिका आहे की तुकाराम महाराजांनी 4 कोटी अभंग रचना केली होती. शतकोटी अभंग असा उल्लेख आढळतो. नामदेवांचा तो संकल्प होता व ती संख्या पूर्ण करण्याची विनंती नामदेवांनी स्वप्नात येऊन तुकाराम महाराजांना केली होती असे उल्लेख सापडतात. अर्थात तुकाराम महाराजांची उपलब्ध अभंग संख्या आज 300 वर्षानंतर जेमतेम 4500 एवढीच आहे. त्यांच्या अभंग रचनेचे काही गुण लक्षात घेण्यासारखे आहेत. एक म्हणजे जरी अनेक ठिकाणी संसारात शहाणपणाचे विचार मानसशास्त्रीय पैलू आणि घटनांची वर्णने त्यांच्या अभंगात आढळत असली तरी सर्व भर श्रीकृष्णांच्या सगुण भक्तीवर आहे. पंढरीचा पांडुरंग म्हणजेच भगवान श्रीकृष्ण तोच विष्णू
या श्रद्धेने त्यांनी प्रत्यक्ष देवांची भेट व्हावी म्हणून तळमळीने प्रार्थना केली आहे. आपण पतित आहोत आणि पतित पावन अशा देवाने आपला उद्धार करून आपल्याला त्याच्या चरणाशी स्थान दिलेच पाहिजे अशा भूमिकेतून त्यांनी देवांशी संवाद साधला आहे. आपल्या देवताबद्दल एवढी उत्कट भावना इतर कवीच्या रचनेत क्वचितच आढळून येते. एकीकडे त्यांचे भाबडे मन आणि दुसरीकडे त्यांनी देवांशी केलेले भांडण ही वाचताना देवाला सर्व भावनांनी सर्वतोपरी शरण जाणे म्हणजे काय ते चांगलेच प्रत्ययास येते. भक्त व भगवंत यातील अद्वैतांच्या पार्श्वभूमीवर आनंदाने डोलताना त्यांच्या अभंगात पाहायला मिळते. तुकाराम महाराजांना मोक्ष नको होता, निष्कर्म्य अवस्था नको होती. देवाच्या सृष्टीकार्यात धर्म रक्षणाच्या व अधर्म नाशाच्या कार्यात भाग घेण्यासाठी ते आनंदाने कितीही वेळा जन्म घेण्यास तयार होते. देवा मला काही नको, तुला काय हवे आहे ते मला सांग, अशीच त्यांची भूमिका होती. ते म्हणत सुखे गर्भावासी घालावे आम्हासी. फाल्गुन व त्या द्वितीय शके 1661 म्हणजे 6 मार्च 1630 या दिवशी संत तुकाराम यांचीही लोकयात्रा समाप्त झाली. त्यांना वैकुंठास नेण्यासाठी गरुड वाहन विमानात आले व त्या विमानात बसून सदेह वैकुंठास गेले अशी आख्यायिका आहे व सर्व भावी भक्तांनी तसेच रोडसुद्धा आहे. तुकाराम महाराजांचे अभंग आणि प्रकार आहेत. त्यातील एक सर्वात प्रसिद्ध व वारंवार आढळणारा प्रकार म्हणजे 6 अक्षरांचे 3 चरण व 4 अक्षरांचा 4था चरण असणारा उदाहरणार्थ अभंग. तुका म्हणे काही न मागो अनिक, तुझे पायी सुख सर्व आहे दुसरा. घार हिंडते आकाशी, तेच लक्ष पिलापाशी, असे छोटे छोटे चरण असणारा अभंग. अभंगात ठराविक शब्दाचे यमक साधलेले असते. तुकाराम महाराजांनी अभंगाशिवाय इतर अनेक प्रकाराचे काव्यरचना केली. त्यात श्लोक, ओव्या, गीते, कथानक, वर्णन, दीर्घ, पद्य प्रकारे लोकगीतांच्या धर्तीवरती केलेली पुष्कळ रचना आहे. तुकाराम महाराजांच्या काव्यशास्त्राचा अभ्यास चांगला होतो. शब्द साधना फार उत्तम प्रकाराची होती. उगाच वेडे वाकुडे गाईन असे त्यांनी म्हटले तरी तो त्याचा विनय होता. तुकाराम महाराजांनी हिंदीतही भरपूर रचना केली आहे. एकनाथ रामदास यांच्या साहित्यात हिंदी रचना आढळतात. व्यावहारिक दृष्टांत आणि परमार्थिक सत्य याची उत्तम सांगड त्यांच्या सर्वच रचनात दिसते. त्याला हिंदी रचना ही अपवाद नाहीत. वृंदावन आणि गोकुळ, गोपाळबाळ आणि गोपी, यमुनेच्या तीरी आणि नाना प्रकारच्या किडा या विषयावर अनेक पदे व गीते त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांची गोडी तर अवर्णनीय आहे. तुकाराम महाराज सदेह स्वर्गात गेले आणि आपण विमानाने जाणार याची त्यांना माहिती होती असे त्यांच्या एका अभंगावरून दिसून येते. या ग्रंथात शेवटी तुकारामांची पत्नी व तुकाराम यांचा संवाद काही अभंगात आहे. त्यात एका अभंगात ते आपल्या पत्नीशी समजून घालताना सांगतात, तू काळजी करू नकोस, आपल्याला वैकुंठात नेण्यासाठी एक विमान येणार आहे. आपल्याला गंधर्वाची गाणी ऐकायला मिळणार आहेत. हरीच्या पायाशी आपण सुखाने राहणार आहोत. यावरून आणि इतर काही अभंगावरून असे दिसून येते की आपण कोण आहोत आणि आपला अवतार कशासाठी झाला आहे याची पक्की जाण त्यांना होती. तुकाराम महाराजांची भाषा व त्यांचे सुचवणे लोकांच्या बोली भाषेत म्हणी व वाक्याप्रमाणे म्हणून रुळ आहेत. तुकाराम महाराज तर महाराष्ट्राच्या जनजीवनाशी अगदी एकरूप झालेले होते. त्यांच्या बहुआयामी साहित्य रचनेचा अगदी तोटक परिचय या प्रास्ताविकात मला करता आला आहे. या जगतवंदे विभूतीला माझे शतशत प्रणाम आहे. आता आपण थोडक्यात तुकाराम महाराजांची आरती बघूया. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखवी आम्हा राघवे सागरात. पाषाण तारिले तैसे हे तुका बाचे. अभंग उदकी रक्षिले तू कीता तुळनेसी. ब्रह्मा तुकासी आले म्हणून रामेश्वर. चरणी मस्तकी ठेविले आरती तुकाराम. बघा, याचे थोडक्यात आपण मराठीतून माहिती बघूयात. तुकाराम स्वामी सद्गुरु धामा, आम्ही तुमची आरती करतो. हे सच्चिदानंद मूर्ती, तुझ्या पायाचे दर्शन आम्हाला घडू दे. रामाने सागरात पाषाणात आले त्याप्रमाणे तुकोबाचे अभंग पाण्यात रक्षिले. तुलना करायला लागलो तेव्हा तुकाराम व बाह्य यासारख्या ब्रह्मा यासारख्या वचनाचे ठरले.
म्हणून रामेश्वर भट्टाने तुकारामाच्या चरणी मस्तक ठेवले, असा त्या आरतीचा मराठीतून अर्थ होतो. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल नक्की टाईप करा. तर आपण असेच अभंग, तुकाराम महाराजांचे अभंग पुढील आपल्या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण अभंग बघायला मिळतील. धन्यवाद.